जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 191 पाहणार आहोत. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ सांगतात की अहंकार आणि देहबुद्धी गेल्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. समर्थ म्हणतात, देहबुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परमार्थ मार्गामध्ये ज्या काही अडचणी येतात त्यामध्ये देहबुद्धी ही एक फार मोठी अडचण आहे. आपण देह म्हणजे मी असे समजतो आणि मग त्या देहाला सुखी ठेवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करीत आहोत. त्याचे लाड पुरवतो, त्याला सजवतो, नटवतो. आता हे सर्व करू नये असे नाही, पण हे सर्व करीत असताना एक भान ठेवले पाहिजे की मी ज्याला देह म्हणतो तो देह माझा नाही. तो आज ना उद्या मला सोडून जाणार आहे. जो मला सोडून जाणार तो माझा कसा होऊ शकतो? म्हणून त्या देहातच अडकून पडता कामा नये. या देहाच्या माध्यमातून आपल्याला जे सुख मिळते ते कायमस्वरूपी टिकणारे नाही. त्या सुखातून दुःखच निर्माण होते. समर्थांनीच एका ठिकाणी म्हटले आहे की सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. मी ज्याला सुख समजत होतो ते खरे शाश्वत सुख नाही. मी विनाकारण त्यामध्ये अडकलो आणि दुःखी झालो. वास्तविक आपल्याला हा देह जो मिळाला आहे तो ईश्वराच्या प्राप्तीकरता मिळालेला आहे. त्याचं मुख्य ध्येय तेच असलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीकरता सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. आत्मसुख हेच खरं सुख आहे, जे कधीही नष्ट होत नाही. आत्मसुख हे अमृतासारखं आहे. पण काय आहे ना, आपल्याला जीवनामध्ये या गोष्टीची म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करण्याची गरजच वाटत नाही. असं वाटतं आमचं तर छान चाललं आहे. पण वास्तविक ज्याला आपण छान म्हणतो ना आणि सुख समजतो ना, तो आपला निव्वळ भ्रम आहे. आपण सुखी आहोत हाच आपला भ्रम आहे. या भ्रमातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान कधीही प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. तयाला म्हणजे कुणाला? तर जो या देहबुद्धीमध्ये अडकला आहे त्याला. खरं ते आत्मज्ञान जे आहे ते कल्पांतापर्यंत कळणार नाही. कल्पांत म्हणजे या विश्वाच्या अंतःकाळापर्यंत कळणार नाही. हजारो लाखो जन्म जरी घेतले तरी ते ज्ञान कळणार नाही. ज्याला हे समजले की देह नश्वर आहे, तो आपल्याबरोबर येणार नाही. तो वेळीच सावध होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घेईल. आपला देह हे एक परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं उत्तम साधन आहे. त्याला उत्तम स्थितीतच ठेवलं पाहिजे आणि त्यामुळेच मग आपली साधनाही उत्तम प्रकारे होऊ शकेल आणि आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकू. पण हे लक्षात ठेवायचे की त्यामध्ये गुंतून पडायचं नाही. म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात, परब्रह्म ते मीपणे आकळेना. जोपर्यंत माझ्यामध्ये मीपणा आहे, अहंकार आहे, तोपर्यंत परब्रह्म जे आहे ते आपल्याला कळणारच नाही. हे घर दार, मुलं बाळं, संपत्ती, माझा देह हे सर्व काही आपलंच आहे असं आपण समजतो आणि त्या अहंकारामध्येच आपण वावरतो. परंतु जोपर्यंत असा हा मीपणाचा अहंकार राहील तोपर्यंत समर्थ म्हणतात की परब्रह्माची प्राप्ती कधीही शक्य नाही. कारण
देहबुद्धी जशी परमार्थ मार्गामध्ये अडसर आहे, तसा अहंकार हा सुद्धा परमार्थ मार्गामधला एक अडसरच आहे. अहंकार हा तर फार मोठा शत्रू आहे. यापासून आपल्याला सतत सावध राहावे लागेल. संसारातील सर्व कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडायची, पण त्यामध्ये अडकायचे नाही, गुंतायचे नाही, त्याचा संग करायचा नाही. मनात सतत हे लक्षात ठेवायचे की मला हा अनमोल असा नरदेह मिळाला आहे, त्या नरदेहाचं सार्थक करण्यातच माझं काय आहे, कल्याण आहे. मी माझी ही भावना दृढ झाल्यामुळे आपण काय करतो, सर्व कर्माचं कर्तेपण आपल्याचकडे घेतो की मीच सर्व कर्म करतो, आणि मग त्यामुळे मनुष्य कसा होतो, कष्टी होतो. वास्तविक मी करता नसून राम करता आहे. मी जी काही कर्मे करतो ती माझ्याकडून राम करून घेतो, मी करत नाही. मी करता म्हटलं की आपण परमेश्वरापासून दूर जातो आणि मग दुःखी होतो. आपण जी काही कर्मे करतो ती सर्व कर्म आपण ईश्वराला समर्पित करावी. म्हणजे काय होईल, आपल्यामधील मीपणा हळूहळू कमी होईल. पुढे समर्थ म्हणतात, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. अर्थात समर्थ म्हणतात, जे मुळातच नाही, म्हणजे जे शून्य आहे, असे हे अज्ञान मनातून जातच नाही. कारण अज्ञान नावाची गोष्टच मुळी अस्तित्वात नाही. ज्ञानाचा अभाव म्हणजे ज्ञान. ज्ञान प्राप्त झाले की अज्ञान आपोआप नाहीसे होते. जसे आकाशात सूर्य उदय झाला की अंधकार दूर जातो. मुळात अंधार नाहीच. सूर्य आहे तेव्हा प्रकाश, आणि सूर्य नाही तेव्हा अंधार. म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत मीपणा आहे, अहंकार आहे, देहबुद्धी आहे, तोपर्यंत आपण आणि परमात्मा एकमेकापासून भिन्न आहोत. आणि जोपर्यंत हे वेगळेपण आहे, भिन्नपणा आहे, तोपर्यंत आत्मज्ञान आपल्याला होऊच शकणार नाही. आत्मसुख काय आहे हे आपल्याला कळणारच नाही. म्हणून या समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. जय जय रघुवीर समर्थ.